बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाठीमागं पाहिलं तर शिवसेना या कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे। बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या ज्या उमेदवार आहेत स्मिताताई पंकज कनसे यांच्या कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ही गर्दी आपल्याला पाठीमागं दिसते आहे की या ठिकाणी गजबज जर पाहिली तर जेसीबी लावण्याचं काम चालू आहे। पुष्पवृष्टी या ठिकाणी होणार आहे असं वाटतंय। काय नियोजन आहे, काय नियोजन इथं काय चाललंय? हे शाखे संदर्भात तिथे हे करणार, उद्घाटन करणार शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन करणार। काय म्हणजे जेसीबी वगैरे काय लावले तेवढे त्यांचं स्वागत करण्यासाठी? कोणाचं? दादांचं। शरद दादा येतात का? शरद दादा, शरद दादांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन आहे। हो। शरद दादा सोनवणे या तालुक्याचे आमदार आहेत, ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। इकडे काही कार्यकर्ते मंडळी आपल्याला दिसत आहेत। काय विचार काय कचेरीचं उद्घाटन आहे आपल्या शिवसेनेच्या राजुरी शाखेचं जे कचेरी आहे त्याचं उद्घाटन समारंभ आहे। तालुक्याचे विद्यमान आमदार शरद दादा येत आहेत, आपले स्मिताताई कनसे, पंकज कनसे यांचा सर्व मित्र परिवार तुम्ही पाहताय आलेले सगळे उद्घाटनाला एवढी गर्दी। आता त्यांचा मित्र परिवार फार मोठा आहे आणि एक अतिशय कार्यकुशल असं व्यक्तिमत्व आहे। आले सर्व मित्र, प्रेमापोटी आले सर्व। तुमचं गाव कोणतं? राजुरीचे। काय इथं इलेक्शन कसं आहे? दोन्ही उमेदवार तीन उमेदवार आहेत। तीन उमेदवार आहेत, एक भाजपचे आहे, घड्याळ चिन्हाचं एक आहे आणि आपले धनुष्यबाण शिवसेनेच्या चिन्हावरती आपले स्मिताताई पंकज कनसे या उभे। तुम्हाला काय वाटतं? राजुरी जर पाहिलं तर स्नेहलताई शेळके यांनी 5 वर्ष पद भूषवलेलं आहे, प्राबल्य आहे। स्मिताताई त्या प्रमाणामध्ये आज नवख्यात म्हणावं लागतील, तरी तुम्ही म्हणता की स्मिताताई? विषय काय नवखं नाही म्हणता येणार, पक्ष आणि चिन्ह हे स्मिताताई यांचं तालुक्याला जवळजवळ शरद आमदार होण्याच्या आधीपासून त्या लोकांपर्यंत पक्ष आणि स्मिताताईचं चिन्ह पोहोचलेलं आहे। उलट बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आणि पक्ष हे वेगवेगळे। स्मिताताईंसाठी नवखं नाही, स्मिताताईंसाठी पक्ष आणि चिन्ह नवखं नाही ना साहेब। आता तुम्ही बघा, आणि पठारावर जा, साकुरी जा, राजुरी तर तालुक्याचं मोठं मोठं गाव आहे। या गावामध्ये स्मिताताई यांचं नाव आणि शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह हे जिल्हा परिषदेतल्या कोणत्याही घरातल्या लहान पोराला विचारा, मोठ्या माणसाला विचारा, त्यांना परिचित आहे। उलट बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांनी आता आयतं त्यांना काहीतरी चिन्ह भेटलंय किंवा हे त्यांच्यासाठी नवीन आहे चिन्ह, पक्ष। स्मिताताईंसाठी नवीन नाहीये असं मला वाटतंय। आता पक्ष नवीन नाही, चिन्ह नवीन नाही, परंतु उमेदवारी तुमची डिक्लेअर झाल्याच्या नंतरच स्मिताताई जगाला कळली ना। त्याच्या आधी पंकज कनसे यांनी आहे ना समाजकार्यातून बरीच कामं केलीत। स्वखर्चातून कोण करतं साहेब? आज कोणाला पाण्याची बाटली रस्त्यावर रुपये देत नाही। पंकज कनसेंनी दातृत्व स्वतःचं दाखवलं, तिथं आतापर्यंत स्वखर्चातून त्यांनी रस्ते दिले, कोणाच्या समस्या जाणून घेतल्या। पाणी पठारावरती पाण्याचा इतका गंभीर प्रश्न उन्हाळ्यामध्ये असतो, तुम्हाला माहिती आहे। त्या ठिकाणी एक माणुसकी या नात्याने त्यांनी लोकांना त्या ठिकाणी स्वखर्चाने, स्वइच्छेने, त्यांच्या मनामध्ये काय भविष्याची काही गोष्टी नव्हती, कारण की राजकारण असा विषय हे दिवसाला बदलतं। भविष्यामध्ये येईल नाही येईल, आपल्याला काही उमेदवारी भेटल नाही भेटल हे सगळं सोडून त्यांनी स्वइच्छेने माणुसकी या नात्याने त्यांनी काम केलं आणि त्याचं फळ आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसेल तुम्हाला। आता महाराष्ट्राची स्थिती जर पाहिली तर निष्ठा किंवा एकनिष्ठता या गोष्टी कुठेतरी कालबाह्य होत चाललेल्या आहेत। शिवसेनेचे 2 झाले, राष्ट्रवादीचे 2 झाले, राष्ट्रवादी दोन्हीची परत 1 झाली, कसं पाहता याच्याकडे? आता राज्याचं राजकारण वेगळं आहे, पण आपण तालुका लेवल जर पाहिलं तर राज्याचा पण निकाल तुम्ही जर पाहिला तर नगरपालिका याच्यामध्ये सेना भाजप यांना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी पसंती दिली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना लोक सहकार्य करतील, त्यांचा विजय होईल असं मला वाटतंय। राजुरी गावातून कोणाला मतदान जास्त होईल? राजुरी गावामध्ये पंकज कनसे, स्मिताताई पंकज कनसे यांना चांगल्यापैकी मतदान होईल। राजुरी झालं, साकुरी झालं, राजुरीचं मतदान विलीन मतदान असेल पंकज भाऊ स्मिता कनसेंसाठी, विनिंग मतदान असेल। कारण की तुम्ही तरुण वर्ग पाहिला ना, तरुण वर्ग ही फार मोठी शक्ती आणि पंकज कनसेकडे तुम्ही आता ह्याच्यातली काही लोक अशी पाहिले ना, ती काही वेगवेगळ्या पक्षातली, पण एक मैत्री म्हणून, मैत्री हा पक्ष इथं मानणार हे राजुरी गाव आहे, हे मोठं गाव आहे, याच्यामध्ये तरुण वर्ग फार मोठा आहे आणि एक त्याला मानणार आहे। आणि साधा शेतकऱ्याचा वर्ग जर राजकारणामध्ये पाऊल ठेवत असेल तर मी म्हणतो सर्वांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे।
एखादं गरीबाचं पोर जर जात असेल राजकारणामध्ये 100% त्याच्या पाठीशी लोकांनी उभं राहिलं पाहिजे. धनशक्ती वगैरे बाकी सोडून द्या, पैशाला कुत्ता खात नाही, काय कोण विचारत नाही. लोकांनी प्रामाणिकपणे लोक पदर खर्च करून त्यांना निवडून देतील हा माझा विश्वास. दादा काय म्हणतात ते? काय म्हणतात ते? म्हणतात पदर पैसे घेऊन. आताची परिस्थिती राहिली का अशी पदर पैसे घालून कोणी इलेक्शन? नक्कीच. बाकीचं जर तुम्ही या जागेचा आढावा घेतला तर ही जिल्हा परिषद सदस्य हा गट जो आहे तो पंकज भाऊच्या माग तन मन धनाने जो तरुण वर्ग जो उतरलाय तो तन मन धनाने उतरलेला आहे. त्याच्या मागे वैयक्तिक कोणाचा काही स्वार्थ नाही, काय नाही. 1 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर स्नेहलताई शेळके हे वन साइड कॅन्डिडेट होते 1 वर्षापूर्वी. हे मी सुद्धा मान्य करतो. पण वर्षभरापूर्वी जसं दादा आमदार झाले, शरददादा आमदार झाले, तेव्हापासून दादाच्या माध्यमातून आणि स्वकर्तृत्वातून पंकज भाऊंनी जे कार्य केले वर्षभरात, तर हे विनिंग शॉट म्हणजे वन साइड राहिलेलं नाहीये. तर वन साइड हे पंकज भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे. किंवा जे कार्य केले त्यांनी म्हणजे कसं असतं, सगळं आपल्यालाच पाहिजे ही जी गोष्ट, ही जी वृत्ती आहे त्या ज्या गावामध्ये, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? काय जे ते आहे जे पद ते आपल्यालाच पाहिजे. जास्त कुणाला पाहिजे? वैयक्तिक मला कोणाला टिकाव करायची नाही, काही करायची नाही. 2 उमेदवार आहे राजुरीतून, पैकी कुणाला पाहिजे? तुम्ही समजून घ्या ना, आता नाव कशाला सांगायला पाहिजे. समाजाला समजत, सगळ्यांना समजते. जनता सगळी सुज्ञ आहे, सगळी सुज्ञ आहे. शेवटी बघा मागे त्यांनी जेटपी जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हा त्यांनी काम केली. त्याच्यानंतर 5 वर्ष ते पुढे गेलते. आज सुद्धा जनतेला प्रश्न आहेच ना. आणि वर्षभरापूर्वी पासून जर पंकज भाऊंनी जे कार्य केले, ठीक आहे ना, कार्य करताना स्वतःची इच्छा अपेक्षा ही सर्वांनाच असते ना, असं काही नाहीये. पण ते इच्छा अपेक्षाचं त्यांचं फळ हे जनता यावेळेस त्यांना 100% देणार म्हणजे देणार. म्हणजे नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला? नवीन चेहरा पाहिजे 100%. दादा काय गाव, कोणतं गाव? साकोरी. कशासाठी आले इथं? आलो हे कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या? पंकज शेटच्या. पंकज शेठ, पंकज शेट कनसे, स्मिता कनसे. स्मिताताई कनसे जडपीच्या उमेदवार. हो तुम्ही साकुरीवरून आले? हो साकोरीवरून. साकुरीत कसं काय मतदान आहे? साकोरीत 1 नंबरचं वातावरण. कोणाला? पंकज शेठला. धनुष्यबाण पंकज शेट. धनुष्यबाण का? काम आहेत पंकज शेटची. आमच्याकडं मळ्यामध्ये रस्ते बनवलेले. काय केलंय? मळ्यामध्ये जे छोटे मोठे रस्ते होते ते रस्ते बनवले. पुढं लाईटच्या डीपीचं काम असेल ते करून दिलं. अनेक काही 2-3 ठिकाणी अंगणवाडीचा प्रस्ताव होता तो व्यवस्थित करून दिला. अशी अनेक कामं पंकज भाऊंच्या माध्यमातून साकुरी गावामध्ये झालेली आहेत. साकुरीतलं मतदान? साकुरीकर होणाऱ्या मतदानामध्ये 70% ते 80% पंकज भाऊंच्या स्मिताताई. पण पंचायत समितीला साकुरीतला उमेदवार आहे ना? नाही, पंचायत समितीचा उमेदवारी जर साकुरीतला असला त्याला आमचा उमेदवार तितका सक्षम दुसरा उमेदवार आहे. कोण? राजू पिंगट. राजू शेटपिंगट निवडून येईल का? हो 100%. तुमच्या गावचा उमेदवार असला तरी? आमच्या गावातला उमेदवार असला तर आम्ही कट्टर समर्थक. धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण चालणार. आमच्याकडे कुठलं क्रॉस वोट होणार नाही. तुमची गाव बैठक झाली, गावात ठरलं की नाही बाबा आपल्या गावच्या उमेदवाराला मत द्यायचं, मग? सर आम्ही असं एक तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो, आमच्या गावात किती गाव बैठक होणार नाही पहिली गोष्ट. आणि झाली तरी आम्ही जे वर मतदान झेडपी उमेदवार पंकज कनसेला देणार आहे तेच खाली राजू शेटपिंगटला देणार. याच्यात बदल होणार नाही. धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण. एकाच चित्रावर म्हणजे धनुष्यबाणच चालवणार. हे म्हणतात की साकुरी गावातून उमेदवार आहे पंचायत समितीला 80% मतदान धनुष्यबाणाला होईल म्हणतात. खरं आहे काही? साकूरची परिस्थिती तुम्ही जाऊन हे पहा. साकूरमध्ये सर्वे करा, आमचं काय खरं मानू नका आणि निर्णय घ्या किंवा किती मतदान होईल. आम्ही समजा काही सांगत असं असं म्हणणे तुमचं. तुम्ही साकुरीमध्ये जा, सर्वे करा. जेव्हा निकालला 7 तारखेला पेट्या पडतील तेव्हा याचं उत्तर सगळ्याला मिळेल. काय एवढं काय कारण? पंकज शेटने 1 वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी ते ही जानेवारी 1 वर्षामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून पंकज शेटने साकुरी गावासाठी 2.25 कोटी रुपये निधी आणला व स्वतःच्या खिशातून 10 कामं केली. त्याच्यात काही रस्ते दुरुस्ती आहे, मैदानाची काही कामं आहेत, त्यानंतर काही नाही का मंदिराला काही नाही का सहकार्याची आहे, काही जागामध्ये त्यांची अशी भरपूर कामं आहे. आमच्या गावामध्ये लोकांना माहिती होती त्यांनी काय काय कामं केलेत. आमचं असं म्हणणं आहे का 7 ते 8 वर्ष या जिल्हा परिषद गटाला कुणी वाली नव्हता. त्या वर्षामध्ये या गटामध्ये कामं झाली नाही. पंकज शेटने 1च वर्षामध्ये तेवढी कामं केली. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ती कामं मोठ्या प्रमाणात होतील आणि साकुरीचं पूर्ण समर्थन आहे. सर्वात जास्त मतदान साकुरीमधून होईल.
आपण पाहतोय या ठिकाणी पंकज कनसेंच्या समोर. दादा काय नाव आहे तुमचं? वेतन त्यांचे कोणतं का उंच कडक? कशासाठी आले इथं? कशाला आले इथं? उद्घाटन आहे ना मुद्दा बोलला तर